का विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 4 EVS 1 लेसन नंबर 4 अवर ग्रीन कॅम्पियन्स हा लेसन पाहणार आहोत. तर या लेसनमध्ये आपण झाडांचे प्रकार, त्याचबरोबर फुलांपासून फळ कसे तयार होते आणि बियांपासून नवीन रोपे कसे तयार होतात, ॲट्रोटॉपिक, हेट्रोटॉपिक आणि इन्सेक्टिव्होरस वनस्पती म्हणजे काय ते सर्व पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. Identify the plants from the description given below. State whether they are tree, shrub, herb or climber. तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमधून तुम्हाला म्हणजे कोणते हर्ब्स आहे, कोणते ट्री आहे आणि श्रब कोणता आहे आणि क्लाइंबर कोणता आहे ते ओळखायचं आहे. तर ट्री म्हणजे झाड, श्रब मीन्स झुडूप, हर्ब मीन्स औषधी वनस्पती आणि क्लाइंबर म्हणजे वेली की जे कोणत्याही गोष्टीचा आधार घेऊन काय येत असतात त्याला म्हणतात क्लाइंबर. आय डोंट ग्रो टॉल, माय स्टेम हार्ड हॅज थ्रोन्स मीन्स काटे ऑन इट. आय एम कॉल्ड द किंग ऑफ फ्लावर्स. म्हणजे मी खूप उंच वाढत नाही पण माझे स्टेम म्हणजे खोड हार्ड असते, कठीण असते, मला काटे असतात आणि मला फुलांचा राजा म्हणतात. तर मग कोणते असेल ते तर रोज ट्री म्हणजे गुलाबाचे झाड. आय एम लिपी व्हेजिटेबल, माय लीव्स टेस्ट सोर, आय डोंट ग्रो टॉल, माय स्टेम इज ग्रीन अँड सॉफ्ट. म्हणजे मी एक लिपी व्हेजिटेबल म्हणजे पालेभाजी. माय लीव्स टेस्ट सोर म्हणजे सोर मीन्स आंबट. माझं चव कशी असते आंबट. आय डोंट ग्रो टॉल मी जास्त उंच वाढत नाही आणि माझे जे स्टेम खोड आहे ते ग्रीन आणि सॉफ्ट मऊ आणि हिरव्या कलरचे असते. तर मुलांनो, इथे गुलाबाचे झाड कसे असते तर गुलाबाचे झाड मोठे नसते आणि त्याचे खोड पण कठीण असते आणि त्याचबरोबर त्याला काटे असतात. तसेच इथे आंबट म्हणजे कोणती भाजी असते की आंबाड्याची, की जी पालेभाजी आहे आणि ती कशी असते आंबट असते आणि तिची पाने सुद्धा हिरवी आणि मऊ असतात. सॉफ्ट म्हणजे मऊ. आणि पुढे माय स्टेम इज डेलिकेट देअर फॉर आय नीड सपोर्ट, आय ग्रो ग्रीन फ्रुट्स, माय फ्रुट्स आर बिटर. तर इथे माझे खोड म्हणजे स्टेम म्हणजे काय खोड डेलिकेट नाजूक आहे आणि मला कशाचा तरी आधार लागतो आणि त्याचबरोबर माझ्या वेलीवर ग्रीन फ्रूट्स हिरव्या कलरचे फ्रूट्स म्हणजे फळं येतात. माय फ्रूट इज बिटर आणि ते बिटर म्हणजे कडू असते आणि माझे जे माझ्या ह्याला फळभाजी येते ती कशी असते कडू असते. तर ते कोणतं असतं तर बिटर गार्ड म्हणजेच कारले. त्याचबरोबर नंतर आय ग्रो टॉल, माय स्टेम इज हार्ड, आय हॅव एरियल रूट्स अँड आय बिअर स्मॉल रेड फ्रुट्स. म्हणजे मी उंच वाढतो, माझे स्टेम कठीण असते आणि मला पारंब्या पण फुटतात, मला लहान लाल फळं येतात. तर ते कोणते झाड असते वडाचे झाड. तर इथे आपण 4 थिंग्स पाहिल्या. फर्स्ट आहे ते रोज ट्री आहे. इथे कोणती आंबाड्याची भाजी असलेलं लिपी व्हेजिटेबल पाहिलं. त्याचबरोबर इथे कोणतं आहे इथे बिटर गार्ड आणि वडाचे झाड तर म्हणजेच बनियन ट्री. ह्या गोष्टी आपण पाहिल्या. म्हणजे प्रत्येकाची पाने त्याचबरोबर स्टेम स्टेम सगळं कसे डिफरंट वेगवेगळं आहे. तर चला तर मग पुढे काय सांगितले. लेट्स अंडरस्टँड फ्लावर बर्ड ट्रान्सफॉर्म इंटू ए फ्लावर. ए फ्रूट इज फॉर्म फ्रॉम to contain one or more seeds. A seed germinates in soil. A sprout and root emerge from it. And a small seedling grows. The seedling grows to become a tree. Some plants are heterotropic, some are heterotropic, while some are insectivorous. I am mango tree. I prepare my own food and I heterotropic. तर मुलांनो, इथे फ्लावर बर्ड ट्रान्सफॉर्म इंटू फ्लावर म्हणजेच काय तर फळांपासून म्हणजे फुलांची जी कळी असते हळूहळू उमलून काय बनते फूल बनते. फ्लावर बर्ड म्हणजे काय फुलाची कळी. ट्रान्सफॉर्म म्हणजे एखाद्या गोष्टीत ट्रान्सफर होणे, रूपांतर होणे आणि त्या फुलापासून काय तयार होत असते फळ तयार होत असते. आता फॉर्म म्हणजे काय इथे अर्थ घ्यायचे तयार होणे. मग जेव्हा फळामध्ये एक किंवा अनेक बिया असतात कंटेन असणे. ए सीड जर्मिनेट्स इन द सॉइल म्हणजे काय होतं बी जमिनीत काय होत असते रुजत असते जात असते आणि त्याच्यामुळं जर्मिनेट होते म्हणजे काय होतं त्याच्यामधून एक अंकुर फुटतो मातीमध्ये आणि त्या बियांमधून काय होतं अंकुर फुटून मुळे इथे बघा इथे दाखवले त्यांनी की इथे एक बी रोवलं मातीमध्ये त्याच्यानंतर एक हळूहळू त्या बियांमधून अंकुर म्हणजे छोटं एक छोटंसं एकदम झाड बाहेर आलं आणि मुळे पण त्याची बाहेर येतात आणि त्याच्यानंतर काय होतं त्याचं एक रोप तयार होतं. म्हणजे ते रोप मोठे होऊन परत काय होतं झाड तयार होतं. त्या झाडाला फुलं येतात त्याच्यानंतर फुलानंतर फळ मिळतं. या इथे त्याची पूर्ण सायकल दाखवलेली आहे. छोटीशी बी त्याच्यानंतर छोटंसं एक अंकुर फुटलेलं झाड त्याच्यानंतर थोडंसं मोठं झालेलं नंतर पूर्ण झाड तयार झालं. त्याचबरोबर ते झाड जेव्हा परिपक्व झालं तेव्हा त्याला छोटी फुलं आली की फळं येण्यासाठी असं हे सगळं त्याचं सायकल आहे. तर मग
पुढे काय होतं की त्यांनी काय सांगितले, काही प्लांट्स काय असतात ॲट्रोटॉपिक असतात, काही प्लांट्स असतात हेट्रोटॉपिक आणि काही इन्सेक्टिव्हरस. मग ॲट्रोटॉपिक प्लांट्स म्हणजे काय, तर जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, ते कोणावर डिपेंड नसतात. त्याचबरोबर हेट्रोटॉपिक म्हणजे काय, की जे दुसऱ्यांवर म्हणजे द ट्रीज विच आर डिपेंड्स ऑन अदर्स, की जे दुसऱ्यांवर डिपेंड असतात. तर काही वनस्पती हे कीटक खाऊन अन्न मिळवतात. म्हणजे इन्सेक्टिव्हरस म्हणजे छोटे छोटे कीटक खाऊन ते काय करत असतात, त्यांचं जेवण म्हणजे अन्न तयार करत असतात. आणि आता इथं बघा, हे झाड कशाचं दाखवलंय, मँगो ट्री. मँगो ट्री आय प्रिपेअर माय ओन फूड. म्हणजे ते म्हणते की मी आंब्याचं झाड आहे आणि मी स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो आणि म्हणूनच मला ॲट्रोट्रॉपिक असे म्हणतात. Next, I am dodler. I grow with support of big trees and absorb some of the food they prepare. I am called heterotrophic. We are insectivorous. Insects are our food. आता इथे विद्यार्थ्यांनो, हे झाड डोडलरचं आहे हे, आणि इथे पिचर प्लांट आणि सँड्यू असे हे तीन प्रकारचे ट्रीज दिलेले आहेत. तर यामध्ये आपण पाहिलं, आता जस्ट पाहिलं होतं की ॲट्रोटॉपिक म्हणजेच काय, तर जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. पण आता इथे हेट्रोटॉपिक म्हणजे जे दुसऱ्यांवर अवलंबून असतात, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत. तर हे जे डोडलर म्हणजे काय, तर अमर वेल. तर ते काय करतं, ते झाड दुसऱ्यावर अवलंबून असते, म्हणजे दुसऱ्या मोठ्या झाडाला चिकटते आणि त्या झाडाने तयार केलेलं अन्न ते काय करत असते, शोषून घेत असते. या पिक्चरमध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की ते चिटकून राहिले एका दुसऱ्या झाडांना आणि ते त्यांचं अन्न शोषून घेते. यामुळे ते अमरवेल जगते, म्हणजे पुढे जगते. म्हणजे समजा तुमच्याकडे डबा आहे आणि तुमच्या मित्राकडे तो डबा नाहीये, तर तो रोज तुमच्या डब्यातून खाऊ लागला, तर तसंच अमरवेल दुसऱ्या झाडाचे काय करत असतं, अन्न घेत असते. आता पुढे, डज द ट्री ऑन विच द डोडलर ग्रो सफर एनी हार्म फ्रॉम इट? विच ॲट्रोटॉपिक प्लांट्स डू यू नो? आता यात इथे डज द ट्री ऑन डोडलर ग्रो सफर एनी हार्म. आता इथे ही जी हेट्रोटॉपिक झाडे असतात ती कोणाला त्रासदायक असतात का किंवा हार्मफुल असतात का? विच ॲट्रोटॉपिक प्लांट्स डू यू नो? आणि तुम्हाला कोणते ॲट्रोटॉपिक प्लांट्स माहीत आहेत की जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात? तर हो, कारण की इथे जे हे जे विचारले की डस्ट ट्री म्हणजे हे हार्मफुल असतात का? तर असतात, कारण की ते काय करतात, ते दुसऱ्या झाडांचं काय करत असतात, अन्न शोषून घेतात. त्यामुळे काय होतं, त्यांना पुरेसं असं अन्न मिळत नाही, त्यामुळे ते काय होतात, कमजोर होतात. आता जसं मी सांगितलं की तुमच्या मित्राने जर तुमचा डबा खाल्ला तर तुम्हाला कसं वाटेल, तर तुम्हाला एक प्रकारचा विकनेस येऊ शकतो, जर कारण की तुम्हाला पुरेसं असं अन्न मिळणार नाही. तसंच ते झाडांचं होतं, कारण की जर त्यांना व्यवस्थित त्यांचं पोषक अन्न मिळालं नाही तर ते काय होतात जातात, वीक म्हणजे कमकुवत होत जातात. आता ॲट्रोटॉपिक झाडं असलेले कोणते, मँगो ट्री म्हणा, नीम ट्री, बनियन ट्री, कोकोनट ट्री, तुलसी, हे सगळे ॲट्रोटॉपिक ट्रीज आहेत. आता इथे बघा मुलांनो, इथे काय सांगितलेलं आहे की दिस इज द रूम इन रश्मीज हाऊस, लीड्स द ॲटम्स आर मेड फ्रॉम द प्लांट्स अँड कम्प्लीट द टेबल बिलो. आता ही जी ॲक्टिव्हिटी आहे तुम्ही स्वतः तुमच्या घरासाठी पण बनवू शकता. म्हणजे तुमच्या घरात तुम्ही अवतीभोवती कोणत्या कोणत्या वस्तू तुम्हाला दिसतील की ज्या लाकडापासून म्हणजे वूडपासून बनलेल्या आहेत आणि तुम्ही तिथे त्याचा एक ऑब्झर्वेशन करून काय करू शकता, तिथे त्या टेबलमध्ये लिहू शकता. तर फॉर एक्झाम्पल टेबल, चेअर, परत की जे वूडपासून बनतात. आता फ्रूट हे काय होतं, झाडापासूनच आपल्याला मिळतं. त्याचबरोबर चपाती, व्हेजिटेबल्स, हे सगळे काय मिळतात आपल्याला, प्लांट्सपासून मिळणाऱ्याच गोष्टी आहेत. हे असं तुम्ही त्याची लिस्ट या इथे बनवू शकता. नेक्स्ट, ट्री हेल्प अस, सो हाऊ कॅन वी हेल्प ट्री? तर झाडे आपल्याला खूप सारी मदत करतात. आपण कशा पद्धतीने झाडांना मदत करू शकतो? तर तुम्ही कशा पद्धतीने झाडांना मदत करू शकता मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तर झाडे आपल्याला काय काय देतात, तर ऑक्सिजन देतात, त्याचबरोबर फळे देतात, फुले देतात, सावली देतात, म्हणजे जर ऊन लागत असेल तर आपण झाडाखाली जाऊन थांबतो सावलीसाठी, किंवा पाऊस आला तरी पण थांबतो. औषधे, त्याचबरोबर लाकूड. मग झाडांना आपण कशी मदत करू शकतो, तर नवीन झाडे लावू शकतो. त्याचबरोबर झाडे तोडणार नाही, झाडांना नियमित पाणी घालू शकतो, झाडांची काळजी घेऊ शकतो. आणि त्याचबरोबर आपलं जे ॲटमॉस्फिअर आहे त्याला सुद्धा आपण झाडे जास्त मोठ्या प्रमाणात लावल्यामुळे बॅलन्स करू शकतो. तर मुलांनो, झाडे आपले काय एका पद्धतीने काय होतात, खरे मित्र आहेत आणि प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावले पाहिजे. तर आता आपल्याला वनस्पती म्हणजे झाडांचे कोणते कोणते मेन मुख्य भाग आहेत ते पाहायचे आहेत. तर त्यामध्ये कोणते महत्त्वाचं, आता एखादं झाड तुमच्या डोळ्यासमोर आलं तर तुम्हाला काय काय दिसतं, तर त्याचं रूट्स दिसतं, मुळे, त्याचबरोबर स्टेम, खोड दिसतं, त्याचबरोबर पानं आणि फ्लावर्स, फुले, आणि फ्रूट पण दिसतं, फळ. म्हणजेच काय, तर जे रूट्स त्या, तर प्रथम आपण इथला हा जो कंप्लीट पॅराग्राफ करायला सांगितले तो कंप्लीट करून घेऊया. तर काय आहे, फर्स्ट रूट्स, लीव्स,
फ्लावर्स अँड स्टेम्स आर ऑर्गन्स ऑफ प्लांट्स. रूट ॲब्सॉर्ब, काय ॲब्सॉर्ब करतात, तर ते काय करतात, आपण घातलेलं जे पाणी असतं वॉटर ते आणि पाण्यामध्ये जे मिनरल्स असतात ते काय करत असतात, ॲब्सॉर्ब करतात. आणि लिव्हजला कशाची आवश्यकता असते, तर सनलाईट, बरोबर, आणि वॉटर अँड एअर टू प्रिपेअर फूड. सम प्लांट्स बिअर फ्लावर्स, म्हणजे काय काय प्लांट्स काय करतात, फुलं देतात. तर फ्रुट्स आर फॉर्म फ्रॉम फ्लावर्स. आणि काही काही झाडांना फुलांपासूनच काय होत असतात, फळं तयार होत असतात. न्यू प्लांट्स म्हणजे नवीन झाडे ग्रो फ्रॉम द सीड्स, बियांपासून इनसाइड द फ्रूट. म्हणजे काही काही झाडांच्या बिया ज्या असतात म्हणजे सीड्स असतात ते फ्रुट्समध्ये असतात. म्हणजेच काय, तर रूट्स, लिव्स, फ्लावर्स, स्टेम हे झाडाचे मेन पार्ट आहेत. ते आपण जेव्हा झाडांना पाणी घालतो तेव्हा ते त्यातले मिनरल सगळं खेचून घेतात आणि ते सगळ्या टॉपपर्यंत पोहोचवत असतात. त्याचबरोबर लिव्स काय करतात, सनलाईट आणि वॉटर सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं, त्याचबरोबर हवा, हे सगळ्या गोष्टी कशा आहेत, झाड येण्यासाठी चांगल्या आहेत. त्याचबरोबर जेव्हा ते झाड चांगलं तयार होतं तर काय होतं, फूल तयार होतं. फुलापासून म्हणजे एखादं फ्रूट तयार होतं आणि फ्रूटमध्येच काय असतात, बीज असतात. हे आपण पाहिलं. आता नेक्स्ट अंडरस्टँड. देअर इज अ डायव्हर्सिटी इन एव्हरी ऑर्गन, श्रब, हर्ब्स, क्लाइंबर अँड ट्रीज इन आवर सराउंडिंग. डायव्हर्सिटी इज सीन इन शेप, कलर्स, टेक्स्चर अँड एजेस of plant leaves. Similarly, flowers of different plants have different shapes, colors and fragrance. Flowers like hibiscus, periwinkle have 5 petals, while flowers like rose, jasmine have many petals. आता तुम्हाला तर माहित आहे की रोजला खूप सारे पाकळ्या, पेटल्स म्हणजे पाकळ्या असतात. तर हे जे पेरिविंकल, आता तुमच्या भागात काय म्हणतात माहीत नाही, पण आम्ही याला सदाफुली म्हणतो. तर हे जे सदाफुली आहे तर ती 5 पेटल्सची असते, म्हणजे 5 पेटल्स असतात. तर काही फुलांना सुगंध असतो, तर काहींचा शेप वेगळा असतो, काहींचा कलर वेगळा असतो, काहींचं टेक्स्चर वेगळं असतं. तर असे बऱ्याच काय होतात, झाडांमध्ये फरक असतं, म्हणजे फुलांमध्ये म्हणा किंवा फळांमध्ये फरक असतात. तर त्याच्यावरून काय दिसतं की प्रत्येक झाड आणि प्रत्येक फूल हे वेगवेगळं असतं. तर आता तुम्ही बघा मुलांनो, म्हणजे आपल्याला वनस्पतींचे काय झालं, झाडाचे मुख्य 4 प्रकार माहीत झाले, रूट, स्टेम, लिव्हज आणि फ्लावर्स. आता जी मुळे जमिनीखाली असतात, जमिनीखाली जे मुळे म्हणजे झाडाला आधार देण्यासाठी येतात, त्यातले ते जे त्यालाच आपण काय म्हणतो की हे रूट्स म्हणतो. आणि ते काय करतात, उदाहरणार्थ आंबा, वड, गुलाब, म्हणजे त्याच्यामध्ये जेव्हा आपण पाणी घालतो तेव्हा मातीमधून काय होत असतं, ते पाणी आणि खनिज द्रव्ये शोषून घेतली जातात. आता खोड म्हणजे काय असतं, की जे झाडाचा हा भाग असतो, असा बुंदा म्हणतो आपण तो, त्याला ते, त्यामुळे काय होत असतं, झाड काय असतं, सरळ उभे राहत असते. पाणी व अन्न त्यामुळे सर्व भागांपर्यंत त्याच्यापासून पोहोचते. आणि लिव्स, पाणी काय करतात, तर सर्व झाडापर्यंत ती पाणी काय करत असतात, सगळ्या गोष्टी, मिनरल्स अँड वॉटर पोहोचवत असतात, सूर्यप्रकाश, हवा, सर्व काही. आणि त्यामुळेच आपल्याला फुले सुंदर मिळतात आणि फळेही बिया असलेली फळे किंवा त्या फ्रूटमध्ये असलेल्या बिया असलेली फळे आपल्याला मिळतात. हे सर्व आपण आता पाहिलं. चला तर मग पुढे अजून काय सांगितले ते पाहूया. नेक्स्ट, कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट डिफरंट लिव्स अँड फ्लावर्स इन युअर सराउंडिंग. मेक अ कलेक्शन ऑफ देअर पिक्चर्स. आता आपण इथे काय पाहणार आहोत की लिव्स आणि लिव्सचे प्रकार पाहणार आहोत. आता इथे तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये सांगितलं आहे की तुमच्या आजूबाजूला जे कोणती लिव्ज आहेत ते घेऊन तुम्ही ते गोळा करून काय करा, त्यांचं ऑब्झर्वेशन करून ते कोणत्या प्रकारचे आहेत किंवा ते कसे आहेत त्याचं कलेक्शन करून तुम्हाला माहिती काढायची आहे लिव्ज आणि फ्लावर्सची. तर चला मग लिव्सची कोणते कोणते टाईप्स आहेत आपण ते पाहूया. सिम्पल लीफ आणि कंपाऊंड लीफ. Simple leaf, only one leaf is attached to the stem. Example, mango, lemon, hibiscus, banyan and people, etc. Compound tree, many small leaflets are attached to the stem. Example, tamarind, gulmohar, coconut, drumstick, neem, touch me not, etc. तर मुलांना इथे तुमच्या घराजवळ जी कोणती झाडे आहेत ते गोळा करून तुम्हाला ती ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. आणि त्याचबरोबर त्या झाडांचा रंग, आकार, स्पर्श या सगळ्याचं काय ऑब्झर्वेशन करून ते तुम्ही पाहू शकता की कशी पाने वेगवेगळी किंवा लीव्स वेगवेगळे असतात. आता हे जे 2 प्रकार आहेत, सिम्पल लीफ आणि कंपाऊंड लीफ. तर ते सिम्पल लीफ म्हणजे काय असतं, तर साधे पान, आणि कंपाऊंड लीफ म्हणजे की संयुक्त, म्हणजे कंपाऊंड लीफ म्हणजे त्याला एकापेक्षा जास्त पाने असतात अशी. तर ज्या देठाला स्टेम म्हणजे देठ आपण पाहिलं होतं, तर ज्या देठाला एकापेक्षा एकच पान आहे
अशाला आपण सिम्पल लीफ म्हणतो. म्हणजे जे इथे पाहताय बघा या पिक्चरमध्ये, पण तेच बघा इथे एक देठ आणि खूप सारी पानं दिसत आहेत तिथे, म्हणजे यालाच काय म्हणतात, कंपाऊंड लीफ. हे फक्त एकच पान आहे ते झालं सिम्पल, आणि खूप सारी पानं एकाच देठाला असतात ते काय झाले, कंपाऊंड लीफ. मग त्यामध्ये एकच पान असलेले कोणते कोणते आहेत एक्झाम्पल्स, तर मँगो, हिबिस्कस, पीपल. त्याचबरोबर तुम्ही जर एखादं लिंबाचे पान किंवा कोणतेही पान हातात घेतलं तर ते कसं असतं, अशा पद्धतीने, तर ते सिम्पल लीफ असतं. त्याच्यानंतर एखाद्या देठावर खूप सारी पानं दिसतात आणि छोटी छोटी पानं आहेत, ते काय झाली तुमचं कंपाऊंड लीफ. म्हणजे आता समजा एका फांदीवर अनेक चिमण्या बसलेल्या आहेत आणि तसेच एका देठावर अनेक छोटी पाने असतात, म्हणजे अगदी छोटी छोटी पानं जी असतात एकत्र एकाच देठावर, त्याला म्हणायचं कंपाऊंड लीफ. ती कोणती, फॉर एक्झाम्पल टॅमरिन म्हणजे चिंच, गुलमोहर, मग त्याचबरोबर कोकोनटचं ट्री पहा, त्याचं लीपलेट पहा, नारळ, ड्रमस्टिक, त्याचं बघा एकदम बारीक 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 छोटे एकाच देठाला भरपूर पानं असतात. जर तुम्ही पाहिलं असेल तर ठीक आहे, नसेल पाहिलं तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला तुम्ही निरीक्षण करून ते पाहू शकता. पुढे काय सांगितलं आहे की तुम्हाला कलेक्ट फॉलन लिव्स फ्रॉम द ट्रीज इन सराउंडिंग, प्रिपेअर टेबल युअर नोटबुक, टाईप ऑफ दिस लिव्स आणि टेक अदर इन्फॉर्मेशन. म्हणजे सेम जे आता वरती जी म्हणजे इथे जी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ट्राय दिस, सेम तीच ॲक्टिव्हिटी त्याप्रमाणे करायचं आहे. आणि तुम्हाला लेमन लीफ, नाईट जस्मिन लीफ आणि अजून कोणत्याही तुमच्या सराउंडिंगमध्ये आजूबाजूला जे काही लिप्स आहेत, म्हणजे झाडांची पानं आहेत, ती गोळा करायची आहेत आणि ती त्याचे आकार, कलर बरोबर त्या शेप, कलर, टेक्स्चर कसं आहे ते सगळं इथे इन्फॉर्मेशनमध्ये पाहायचं आहे. आता अजून एक ॲक्टिव्हिटी इथं दिलेली आहे की द पीपल लिव्ह ऑफ मेमरीज. आता हे पिंपळाच्या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे आणि ते पान काय करायचं आहे, आपल्या सोक इट इन टू वाईड बाउल ऑफ वॉटर. ते काय करायचं, एखाद्या बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते 3-4 दिवसांसाठी ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आफ्टर 20 डेज 20 दिवसांनी त्याचं काय होतंय ते तुम्हाला पाहायचं आहे. तर ते तुम्ही नक्की ती ॲक्टिव्हिटी करून पहा आणि तुम्हाला काय अनुभव येतो, एक्सपिरियन्स येतोय ते म्हणजे तुम्हाला माहीत होईल की नक्की काय होतं त्याच्याबरोबर. Let us understand with the help of air, sunlight, and water and nutrients absorbed by roots, green plants prepare their own food. This is known as photosynthesis. This activity mainly take place in leaves of green plants. The food prepared by plants is useful for all living beings. Some nutrients from soil dissolve in water. Water and these dissolved nutrients are absorbed by roots. These nutrients reach the stem and leaves root होल्ड द सॉइल फर्मली विच गिव्स सपोर्ट टू द प्लांट. तर मुलांनो, तुम्हाला कधी प्रश्न पडला असेल का, तर झाडं कधी किचनमध्ये जातात का, किंवा ते स्वतःची जागा कुठे सोडून जात नाही, तरी पण ते कसे काय त्यांची ग्रोथ होते किंवा ते वाढत असतात, तर त्यांच्यात नक्की कोणतं काय होत असतं की ज्याच्यामुळे त्यांची वाढ होत असते. तर मुळात झाडांना महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी लागतात की सनलाईट, एअर, वॉटर अँड न्यूट्रिएंट्स. आणि ते कशामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचतात, तर बाय रूट्स आणि ग्रीन प्लांट्स, की जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. मग ते प्लांट रूट म्हणजे मुळे, जे आपण आता पाहिलं होतं. ग्रीन प्लांट म्हणजे हिरव्या पानांच्या मदतीने ते काय करत असतात, त्यांचं स्वतःचं अन्न स्वतःपर्यंत पोचवत असतात. म्हणजे जमिनीतील जी पोषक द्रव्य असतील किंवा सूर्यप्रकाश, हवा, पाणी, आणि ही सर्व मिळून काय होतात, अन्न तयार करत असतात. आता उदाहरण घ्यायचं झालं तर हे बघा, तुमच्या आई जेव्हा किचनमध्ये काय काम करत असते, तर ती काय करत असते, कशाचा वापर करते, गॅसचा वापर करते, पाणी, पीठ, भाजी जे काही असेल, आणि त्याच्यापासून काय करत असते, अन्न बनवत असते. मग झाडांचंही अगदी तसंच असतं. ते काय करतात, झाडं सूर्यप्रकाश, हवा, पाणी वापरून स्वतःचे अन्न स्वतः तयार करत असतात. आणि त्याच प्रक्रिया त्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, फोटोसिंथेसिस, म्हणजेच प्रकाश संश्लेषण, अन्न तयार करण्याची प्रक्रिया. तर हे जे जमिनीत जे मूळ म्हणजे आपण रूट्स म्हणतो, ते कसे काम करतात तर चला पाहूया. टॅप रूट. मग आता मुळांची म्हणजे रूट्सची पण कोणते टाईप्स आहेत, टॅप रूट्स आणि फायबर रूट. अ थिक मेन रूट विथ स्मॉल ब्रँचेस ग्रोईंग फ्रॉम इट इज कॉल्ड टॅप रूट. ट्रीज लाईक मँगो, पीपल हॅव टॅप रूट. म्हणजेच जेव्हा जे रूट्स असतात ते काय करत असतात, जमिनीतील पाणी पित असतात आणि ते पाणी काय करत असतात, अन्नद्रव्य जे त्यातले असतात, जे न्यूट्रिएंट्स असतात ते पूर्ण झाडांपर्यंत पोचवत असतात. आणि त्या मुळांमुळेच काय असतं, ते जे ट्री आहे ते घट्ट पकडून राहिलेलं असतं. आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही जेव्हा एका जागी उभे राहता तेव्हा तुमचे जे लेग असतात, पायामुळे काय होत असतं, तुम्ही नीट उभा राहू शकत असता. तसेच झाडांचंही असते, त्यांना उभा राहण्यासाठी कशाची गरज असते, मुळांची गरज असते. तर आता हे जे टॅप रूट दिलेले आहेत ते काय आहेत, एक जाड मुख्य, आता इथे बघा चित्रांमध्ये दिसतंय, एक जाड मुख्य मूळ असते आणि त्यातूनच लहान लहान मुळे, म्हणजे इथे लहान लहान बघा, हे या पद्धतीनं असतं, हे असं आहे, नंतर हे जे जाड असतं आणि ह्याच्यानंतर हे असे पसरत जातात आतून. तुम्ही एखादं पाहिलं असेल झाड तोडून, तर तुम्हाला हे असं दिसेल, छोटं नंतर हे, आणि यालाच आपण म्हणतो रूट. आणि उदाहरण कोणती दिलेत त्यांनी, मँगो, पीपल, यांना खूप सारे टॅप रूट्स असतात, म्हणजे आंबा, पिंपळ, वड.
त्याचबरोबर पुढे काय सांगितलं आहे, फायबर रूट. आता फायबर रूट्स म्हणजे बघा इथे दिसते. फायबर रूट म्हणजे खूप सारे फायबर्स असतात त्याच्यामध्ये. तर ते मुख्य मूळ नसते आणि बारीक बारीक एकत्र वाढलेले असतात. म्हणजे हे मेन फायबर आहे का, तर नाही. याच्यामध्ये अनेक मोठ्या प्रमाणात फायबर्स आहेत. आता हे जे आहे ते टॅप रूट, हे काय रूट आहे, हे खूप एक मोठे रूट आहे. तर हे जे आहे फायबर रूट, ते छोट्या छोट्या रूटपासून बनलेले आहे. आता पुढे पिक्चर्स ऑफ सम प्लांट्स आर गिवन बिलो. आयडेंटिफाय देम अँड फाइंड इन्फॉर्मेशन अबाउट देअर रूट टाईप्स. तर इथे कोणतं कोणतं पिक्चर दिले, जिंजर, त्याचबरोबर स्पिनॅच, कॉर्न म्हणजे सॉरी मेज, टॅमरिंड आणि नीम लीफ म्हणजेच लसूण, मेथी, मका, त्याचबरोबर चिंच आणि कडुलिंब ही इथे पिक्चर्स दिलेले आहेत. तर तुम्ही ते पिक्चर्स पाहू शकता. नेक्स्ट, लाईफ स्पॅन ऑफ प्लांट्स. इथे आपण झाडांचं लाईफ स्पॅन पाहणार आहोत. ईच प्लांट हॅज सम अप्रॉक्सिमेट लाईफ स्पॅन. प्लांट्स हॅव स्पेसिफिक लाईफ सायकल. सम प्लांट्स लिव्ह फॉर अ व्हेरी शॉर्ट टाइम while other live for many years. Plants like marigold, wheat, and spinach live for few months. On other hand, plants like rose, orange, boar, jujube, and pomegranate live for several years. Trees like people, tamarind, coconut, drumstick. तर इथे मुलांनो प्रत्येक जी ट्रीज असते त्याचे लाईफ स्पॅन कसं असते, वेगवेगळं असतं. म्हणजे प्रत्येक वनस्पती ही वेगवेगळी असते. प्लांट्स हॅव अ स्पेसिफिक लाईफ. आणि प्लांटला पण काय असतं, एक ठराविक आयुष्य असतं. तर काही झाडे काही महिन्यातच मरतात, तर काही अनेक वर्ष जगतात. म्हणजे सम प्लांट्स आर शॉर्ट टाईम, सम आर लिव्ह मेनी इयर्स. प्लांट्स लाईक मेरीगोल्ड म्हणजे झेंडू, वीट, गहू व स्पिनॅच, पालक हे काही महिन्यांसाठीच जगत असतात. तर गुलाब, संत्रे, डाळिंब ही अनेक वर्ष जगतात. त्याचबरोबर वड, पिंपळ ही झाडे शेकडो वर्ष जगू शकतात. तर झाडे काय करत असतात मुलांनो, अन्न कुठून तयार करतात, पानांमधून. आणि जे फोटोसिंथेसिसमध्ये जे मेन महत्त्वाचे 4 पॉईंट्स कुठले लागतात, आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी असतात, एअर, सनलाईट, वॉटर आणि न्यूट्रिएंट्स हे महत्त्वाचे घटक आपल्याला लागतात. तर रूटचे कोणते 2 टाईप्स आहेत, टॅप रूट आणि फायबर रूट्स. हे सर्व आपण आज इथे पाहिलेलं आहे. आता नेक्स्ट काय सांगितलं आहे, चला तर मग पाहूया. आयडेंटिफाय द प्लांट्स दॅट बिअर सीड, फ्लावर, फ्रूट, रूट shown in the picture given below. Write the approximate lifespan in your notebook. तर इथे काही चित्रांमध्ये या चित्रांमध्ये वेगवेगळ्या प्लांट्सचे काही पार्ट्स दाखवलेले आहेत आणि ते आपल्याला पार्ट्स काय करायचे आहेत, ओळखायचे आहेत आणि त्यांचं लाईफ स्पॅन काय असतं ते सांगायचं आहे. तर इथे फर्स्ट आहे ते काय आहे, गहू दिसत आहेत म्हणजे वीट. मग गव्हाचे रोप कसे असते, बी जमिनीत पेरले की काय उगवते, गहू उगवतो, बरोबर. तसेच या सेकंड पिक्चरमध्ये काय दिसते, मेरीगोल्ड म्हणजे झेंडू ही फुले बघा किती छान दिसतात आणि त्यांच्यापासून आपल्याला काय मिळत असतात, म्हणजे ते आपल्याला उपयोगी पडत असतात. त्याचबरोबर पोमग्रेनेट नंतर इथे काय दिसतात, टोमॅटो आणि इथे कॅरट. तर हे सगळे जे आहेत, आता कॅरट हे जमिनीखाली येतं. तर आणि अजून हे जे आहे ते टोमॅटोसारखंच दिसतंय, टोमॅटोच आहे, ठीक आहे. तर आता जे इथे प्रत्येकाचा टाइम पिरियड हा वेगवेगळा आहे. आता हे जे मेरीगोल्ड साधारण 1 वर्षच राहतं. टोमॅटो काही महिने, गाजर पण काही महिने आणि ही काही महिनेच असलेली प्लांट्स आहेत. तर नेक्स्ट काय सांगितलंय, Identify whether the action shown in the picture is right or wrong. Color the symbol green for the right action and this symbol means down thumb, ब्ल्यू फॉर द रॉंग ॲक्शन. आता इथे तुम्हाला एक पर्सन झाडे तोडताना दिसत आहे. तर ही जी ॲक्शन करत आहे ती करेक्ट नाही आहे, म्हणजे रॉंग आहे, म्हणून हे हा थंब येईल ब्ल्यू. ओके, म्हणजेच काय, तर झाडे आपण नाहीत पाहिजेत, झाडे तोडली नाही पाहिजे. कारण की आपल्याला झाडांपासून काय मिळते, सावली, प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन, फळे आणि लाकूड मिळत असतं. त्यामुळे झाडे आपल्यासाठी तोडणे हे आपल्यासाठी घातक आहे. आता दुसऱ्या पिक्चरमध्ये काय दिसत आहे, मुले झाडं लावत आहेत म्हणजे प्लांटिंग ट्रीज. तर हे काय ॲक्शन करेक्ट आहे, ग्रीन केलं पाहिजे इथे. कारण की झाडे लावल्यामुळे काय होतं, प्रत्येक वर्षी एक तरी झाड लावलेच पाहिजे. आता तिसऱ्या चित्रामध्ये काय दिसत आहे, मुले झाडाला आधार देत आहेत म्हणजे ही कृती काय करत आहेत, योग्य आहे. म्हणजेच काय की जर झाडाला आधार दिला तर ते सरळ वाढते, म्हणजे हे करेक्ट, ठीक आहे. आणि लास्ट काय, या पिक्चरमध्ये मुलगी काय फुले तोडत आहे, तर हे रॉंग.
कारण की फुले झाडावरच छान दिसतात, गरज नसताना फुले तोडणे योग्य नाही. पुढे क्षितिज हॅज अ स्मॉल टेरेस गार्डन. हावेअर क्षितिज अँड हिज फॅमिली हॅव टू गो आउट ऑफ टाउन फॉर 15 days. What solution would you suggest to क्षितिज so that the plants in the terrace garden stay alive during this time? आता हे क्षितिज नावाच्या मुलाने खूप छान असं टेरेस गार्डन केलेलं आहे पहा, आणि त्यांना 15 दिवसांसाठी बाहेरगावी जायचं आहे. तर तुम्ही काय त्याला सजेशन द्याल की ज्याच्यामुळे ते 15 दिवस झाडेही चांगले राहतील आणि त्यांनाही बाहेर जाण्यास सोपे जाईल? तर तुम्ही शेजारी जर त्यांच्या राहत असतील तर ते पाणी घालू शकतात, त्यांना विनंती करू शकता की आमच्या झाडांना पाणी घाला, किंवा ड्रीप सिंचन वापरू शकता, किंवा एखादी पाण्याची बाटली घेऊन ती उलटी ठेवून त्याला छोटेसे होल करून ती व्यवस्था करू शकता. त्याचबरोबर झाडांना जाण्यापूर्वीच पाणी घालू शकता. या अशा अनेक गोष्टी तुम्ही त्याला करण्यासाठी सुचवू शकता. Seed balls. On a happy Saturday, Seematai gave the children a favorite task. Come on, today we will make seed balls. The children had stored seeds of various trees they had collected and seeds from the fruits they had eaten. They mixed fertile soil from the garden, cow dung, a little water, and seed together. They made lemon-sized balls of the mixture and dried them in the sun. After the rain started, the children took the prepared seed balls and scattered them in open spaces in the surrounding. They decided to take care of sapling that grew from them after a few days. For the protection of the environment, each one of us should plant and nurture as many as trees as possible in our surrounding courtyard and school premises every year. Uses of plants. There are various type of plants around us in fields and in forests. From these plants we get food, clothing, shelter, shade, and medicine. Write the names of the atoms in the occupying picture. From which plants are those atoms made? मुलांनो, एका शनिवारी सीमाताई मुलांना एक छान काम सांगतात. त्या म्हणतात आज आपण सीडबॉल बनवणार आहोत. सीडबॉल म्हणजे काय, तर माती, शेणखत, काऊ डंग मीन्स शेण, बिया एकत्र करून तयार केलेला छोटा गोळा आपण तयार करायचा आहे आणि त्यालाच सीडबॉल असे म्हणतात. तर मुलांनी झाडांच्या बिया जमा केल्या, आंबा, जांभूळ, चिंच, सीताफळ, आणि त्याच्यानंतर ते सुपीक माती, शेणखत, थोडे पाणी, बिया हे सर्व नीट मिसळले. त्याचबरोबर पाऊस सुरू झाल्यानंतर मुलांनी काय केलं, सीडबॉल्स मोकळ्या जागेत टाकले. थोड्या दिवसांनी त्या बियांपासून छोटे रोपे उगवली. मुलांना रोपांना पाणी घातले, तण काढले, जनावरांपासून संरक्षण केले, म्हणून रोपे मोठी झाली. म्हणजेच आपण प्रत्येकाने दरवर्षी जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजे. झाडाने लावणे म्हणजे पृथ्वीचे संरक्षण करण्यासारखेच आहे. तर आपल्या आजूबाजूला अनेक वनस्पती आहेत की ज्या वनस्पतींपासून आपल्याला अन्न, कपडे, सावली, औषधे मिळत असतात. तर आता या पिक्चरमध्ये मुलांना ताटात काय दिलेलं आहे, तर भात, भाजी, पोळी, कोशिंबीर, सर्व प्रकारचे वेगवेगळे अन्न दिसत आहे. तर गहूपासून काय मिळतं, वीटपासून आपल्याला पोळी मिळते, चपाती मिळते, तांदूळ म्हणजे राईसपासून काय मिळतं, भात मिळतो, मक्यापासून काय मिळतं, मक्यापासून काय मका मिळतो, बटाट्याची इथे भाजी दिसते, ती भाजी कुठं आपल्याला प्लांटमधूनच मिळते. त्याचबरोबर आंब्याचे लोणचे हे सुद्धा प्लांटमधूनच मिळते. म्हणजे तुम्ही सकाळी नाश्त्यात काय खाता ते रात्री जेवणापर्यंत जे काही तुम्हाला मिळत असते ते काय मिळत असते, मुलांना प्लांटपासूनच मिळत असते. तर त्यामुळे आपण घरी म्हणजेच पावसाळ्यात मोकळ्या जागेत किंवा कुठेही जे ते सीडबॉल्स आपण इथे तयार केलेले आहेत तुम्ही ते टाकू शकता. म्हणजे त्याच्यामुळे काय होत असतं, प्लांट चांगले येत असतात आणि त्यांच्यापासूनच आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी मिळत असतात. Rice is of white, red, black, purple, and brown colors. Red and black rice are more nutritious. Rice has a hard outer shell called the husk. This husk is removed of rice meal. Afterward, the rice polish. However, this process remove the nutrition bran. Therefore, rice should not be over polished. आता इथे पिक्चर्स दिलेत, व्हाईट राईस, रेड राईस, ब्लॅक राईस, पर्पल राईस, ब्राऊन राईस. म्हणजे मुलांनो आपण वेगवेगळे हे राईस पाहिले, पांढरा राईस, लाल राईस, काळा राईस, पर्पल म्हणजे जांभळ्या कलरचा भात आणि तांबडा भात. तर आपण रोजच्या जीवनात जे भात खातो तो कुठल्या कलरचा असतो, पांढरा. पण हे जे तांदूळ म्हणजे भात कशापासून बनतो, तांदळापासून. तर हा जो तांदूळ असतो तो पांढऱ्या रंगाचा असतो. पण वेगवेगळ्या देशात आणि भारतात काही ठिकाणी लाल, काळा, जांभळा, तपकिरी तांदूळही खाल्ला जातो. आता हस्क म्हणजे काय, तर धान्याच्या बाहेर एक कठीण आवरण असते. म्हणजे जो तांदूळ असतो त्याच्यावरती एक आवरण असते, तो मिलमध्ये जाऊन काढला जातो, त्यालाच आपण हस्क म्हणतो. आणि ब्रॅन म्हणजे ते साल काढल्यानंतर तांदळावर एक पौष्टिक थर असतो, त्यालाच आपण म्हणतो ब्रॅन म्हणजे कोंडा. यामध्ये भरपूर जीवनसत्वे असतात आणि त्याचबरोबर पौष्टिक आणि तंतुमय असे पदार्थ म्हणजे घटक असतात. जर तांदूळ खूप जास्त पॉलिश केला तर त्याचा कोंडा निघून जातो आणि म्हणून तो तांदूळ कमी पौष्टिक असा असतो.
आणि सगळ्यात चांगला राईस कोणता खायला असतो तर ब्राऊन राईस हा खाण्यासाठी उत्तम असतो आणि योग्य असतो. तर मुलांना आता पुढचा पॉईंट पाहूया. क्लॉथिंग. द क्लॉथ्स आर मेड युझिंग फायबर्स फ्रॉम प्लांट्स लाईक कॉटन अँड जूट. विच ॲनिमल्स इन द पिक्चर आर युझिंग ट्रीज फॉर सपोर्ट. विच बर्ड्स नेस्ट हॅव यू सीन इन ट्रीज अराउंड यू. विच पार्ट्स ऑफ plants have been used to build the house shown in the picture. Birds build nest in trees. Animals like monkeys live in trees. At night, hens roast on the tree's branches or take shelters in tree branches. Humans use wood to build huts. Also, walls are made up of wattle, kuda, and bamboo. Wood is used to make doors, windows, and rafters for houses. The upper floors of many houses are built from wood. Wood from trees such as. तर क्लॉथिंग म्हणजे कपडे. तर इथे जे कपडे किंवा आपण जे ड्रेस घालतो, कपडे घालतो, ते कुठून येतात तर कपडे वनस्पतींपासून मिळणाऱ्या तंतूपासून, फायबरपासून तयार होतात. आणि त्याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात, कापूस कॉटन आणि जूट ताग. त्याचबरोबर कापसापासून शर्ट, फ्रॉक, साडी, टी शर्ट असे बनवले जातात आणि जूटपासून पोती, दोर, पिशव्या बनवल्या जातात. तुमचा शाळेचा शर्ट बहुतेक कापसाचा असतो, पण धान्य भरायचे पोते हे तागाचे असते. तर खाली दिलेले जे पहिलं चित्र आहे ते वटवाघूळ उलटे लटकलेले दिसत आहे, ते झाडाचा आधार घेऊन. दुसऱ्या चित्रामध्ये मधमाशांनी पोळे केलेले आहे. तर तिसऱ्या चित्रामध्ये सुतार पक्षी झाडाच्या खोडात राहतोय. म्हणजेच काय, या चित्रांवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की पक्षी झाडांमध्ये घरटे बांधतात त्यांची अंडी सुरक्षित राहण्यासाठी, पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी आणि शत्रूपासून बचाव करण्यासाठी. उदाहरणार्थ चिमणी, कावळा, कबूतर, बुलबुल. आता ते घर कसे बनवते, घर कसे बनले जाते तर लाकूड, बांबू, गवत हे इथं पिक्चरमध्ये दिसते पहा. झाडांच्या फांद्या यांपासून घरे बनतात. झोपड्या लाकडापासून बनतात. भिंती बांबू, कुडापासून बनतात. म्हणजे गावात अनेक झोपड्या असतात की ज्या बांबू, लाकूड, गवत यांपासून बनलेल्या असतात. पक्षी झाडांवर घरटी बांधतात. माकडे किंवा अनेक प्राणी असतात जे झाडांवर राहतात. कोंबड्या काय करतात, रात्रीच्या झाडांच्या फांद्यावर बसतात. माणूस लाकडाचा वापर करून काय करतो, घरे बांधतो. आणि दारे, खिडक्या, घराचे अनेक भाग लाकडापासून बनवले जातात. म्हणजेच काय मुलांनो की वनस्पती आपल्याला अन्न, कपडे, निवारा म्हणजे अन्न, क्लॉथ, निवारा म्हणजे ऊड हे सर्व काही देत असतात आपले संरक्षण करण्यासाठी. Teak, siso, and jackfruit are used for building houses. Houses built using natural materials like coconut leaves, hay, grass, wattle, bamboo, wood, and cow dung are airy, cool, and expensive to build. In this way, human, animals, and birds use plants and shelter. तर मुलांनो इथे झाडे आपल्याला फक्त फळे आणि फुलेच देत नाही, तर ते आपले घर बांधण्यासाठी लाकूड देतात. तर टीक, शिसो, जॅकफ्रूट या झाडांचे लाकूड मजबूत असल्यामुळे घरे, दरवाजे, खिडक्या आणि फर्निचर बनवण्यासाठी वापरले जातात. आपल्या घरातील दरवाजा किंवा टेबल कोणत्या वस्तूपासून बनलेले असतात तर लाकडांपासून. आणि हे लाकूड कुठून येतं तर झाडांपासून मिळते. काही गावांमध्ये तर घरे तयार करण्यासाठी नारळाची पाने, गवत, बांबू, लाकूड, शेण अशी अनेक गोष्टी वापरल्या जातात की ज्याच्यामुळे तो घर थंड राहू शकेल, हवेशीर राहू शकेल आणि कमी खर्चात चांगले घर बनू शकेल. पुढे शेड. Trees provide shade. Humans, animals, and birds get relief from heat in the shade. Therefore, trees have been planted on both sides of roads for many years. In these various ways, plants are useful to humans, animals, and birds. They are our friends, champions. Therefore, we must plant trees and take care of them. तर शेड म्हणजे काय तर सावली. दुपारी उन्हामध्ये चालताना आपल्याला गरम होते, पण झाडाखाली बसले की थंड वाटते. का? कारण झाडे आपल्याला सावली देतात. शाळेच्या मैदानात मोठे झाड असेल तर मधल्या सुट्टीत आपण त्या झाडाखाली बसून मस्त गारवा घेऊ शकतो. कारण तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावली तर काय होतं, आपल्याला सावली मिळते. म्हणजेच काय की प्रवाशांना सावली मिळावी, हवा स्वच्छ राहावी आणि उष्णता कमी व्हावी यासाठी झाडे लावलीच पाहिजेत. जर पृथ्वीवर झाडेच नसते तर काय झाले असते तर खूप गरम झाले असते. तर मुलांनो झाडे हे आपल्याला खूप उपयोगी पडतात आणि प्राणी, पक्षी सगळ्यांनाच उपयोगी पडतात. त्यांच्यापासून आपल्याला अन्न, फुले, फळे, ऑक्सिजन, लाकूड, सावली आणि औषधं मिळतात. म्हणून झाडे खरंच आपले एक चांगले मित्र आहेत. पुढे मेडिकल प्लांट्स. लेमन ग्रास, अदुसा, बसिल, अलोवेरा, 5 लिव्ड चेस्ट ट्री, गुलवेल, शतावरी and neem are various medical plants. Many medical plants are found in forests. However, their numbers are decreasing because they are being used for medicine on large scale. Therefore, there is a need to cultivate these plants. The government provides help for the cultivation of medicinal plants.
तर आता आपण औषधी वनस्पती म्हणजे काय ते पाहणार आहोत. आजार बरे करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पती म्हणजे मेडिसिनल प्लांट्स. तर त्या कोणत्या कोणत्या आहेत? लेमन ग्रास, अडुळसा, बासिल, अलोरा, निरकुडी, गुवेल, शतावरी, नीम हे अनेक वनस्पती आपल्याला आजारी पडल्यानंतर वापरण्यासाठी उपयोगी पडतात. सर्दी खोकला झाला तर तुळशीचा काढा आपण घेतो. त्याचबरोबर त्वचेवर जखम झाली तर कोरपडीचा गर लावतो. कडुलिंबाची पाने आपण जंतू मारण्यास मदत करतात. अडुळसा कशासाठी वापरतो? तो खोकला जाण्यासाठी. त्याचबरोबर गुलवेल रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. तर घरात जी तुळस असते ती तर अनेक गोष्टींनी उपयुक्त आहे. ती आपल्याला सर्दी खोकला झाल्यानंतर सुद्धा आपण त्याचा उपयोग करतो. मुलांनो, पूर्वी आपण जंगलामध्ये अनेक औषधी वनस्पती आपल्या जंगलांमध्ये अनेक औषधी वनस्पती होत्या, पण आता त्या अनेक संख्याने कमी होत चालल्या आहेत, कारण की लोक झाडच लावत नाहीत. तर का आणि त्यामुळे काय होत असे आहे, झाडांची झाडं कमी लावले गेल्यामुळे त्या औषधी वनस्पतीही कमी कमी होत गेली आहेत. त्यामुळे मुलांनो, झाडे प्रत्येकाने दरवर्षी एक तरी झाड लावलेच पाहिजे. आता our country has a tradition of Ayurveda of thousands of years. Vaidya Parshuram Khadiwale was a famous Vaidya from Pune. He studied Ayurveda and prepared various medicine. He wrote book on cultivation of medicinal plants, method of preparing medicines, method of treatment. He used to tell everyone to develop medicinal gardens in every village and in their backyards. For this noble work, the government of India honored him with the National Dhanvantari Award. तर आयुर्वेदामध्ये हजारो वर्षांची काय आहे परंपरा आहे, म्हणजे हजारो वर्षापासून आयुर्वेद आहे आणि वनस्पतींपासून औषधे तयार केली जातात. पुण्यातले एक प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉक्टर वैद्य परशुराम खडीवाळे यांनी अनेक औषधं तयार केली. त्या औषधांवर अनेक वनस्पतींवर पुस्तके लिहिली. प्रत्येक गावात औषधी बाग असावी असे त्यांनी सांगितले. त्यांना राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कारही दिला गेला आहे. तर आज आपण काय शिकलो आहे? झाडे घरं बांधण्यासाठी उपयोगी पडतात, झाडांपासून सावली मिळते, त्याचबरोबर औषधी वनस्पती आजार बरे करण्यासाठी उपयोगी ठरतात आणि आयुर्वेद हे प्राचीन वर्षांपासून उपचार पद्धती भारतामध्ये वापरली जाते. तर झाडे आपले जीवन सुंदर बनवतात. आता एक ठरवलं पाहिजे, एक विद्यार्थी एक झाड असा संकल्प करून प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत, झाडांचं संरक्षण केलं पाहिजे. तर आज आपला हा लेसन इथेच संपत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन धड्यासहित.